पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मतपेटीच्या राजकारणात जातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मारणाऱ्याची आणि मरणाऱ्याची जात आधी शोधण्याची क्लेशदायी प्रथा वाढीला लागली आहे का असा प्रश्न पडतो। अत्याचार करणारा आणि पीडित याची जात कोणती यावर घटनेचा कुणी किती निषेध करायचा हे ठरतं का असाही प्रश्न पडतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हेच चित्र पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय का असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो। जातीचा मुद्दा आज चर्चेत का राहिला पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। गेले 3-4 दिवस भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री टीकेचे धनी बनले। धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे नामदेव शास्त्रींना ट्रोल करणं सुरूच आहे। जात बघून नामदेव शास्त्री भूमिका घेत असल्याचा आरोप केला जातोय। आरोप करणाऱ्यांमध्ये आज आणखी एका नावाची भर पडली। ते नाव आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं। एखाद्या घटनेला समाजाशी जोडणं चूक आहे असं मतही वडेट्टीवारांनी व्यक्त केलं। कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामा नये। खरं तर जरांगे पाटीलला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही, पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात। सुरेश धस जसा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलताय, पण त्यानंतर त्यांची भूमिका ही जरा बॅलन्सच होती। जी घटना घडली की भयावह आहे त्या देशमुखाच्या संदर्भात, त्याचं समर्थन करणारा हा माणूस नालायकच असतो। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख भगवानगडावर गेले होते। तिथं त्यांनी नामदेव शास्त्रींना कागदपत्र सादर केली। यावेळी देशमुख कुटुंबियांनी कधी जातीयवाद केला नाही असा दावा त्यांनी केला। त्यांच्याच सुरात सूर मिसळला मनोज जरांगेंनी। असे जातीवादी शब्द महाराष्ट्रानं पहिल्यांदाच ऐकलेत अशी टिप्पणी जरांगेंनी केली। एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला, त्यांनी तिथं जात नाही बघितली। एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली। ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय, बाकी तर आम्ही दाखवलंय। शब्दच काय आहे ते झाले चुकीचेच होते। प्रचंड असले शब्द, विखारी शब्द, जातीय सलोखा बिघडवणारे शब्द हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने ऐकले होते त्या दिवशी। म्हणजे आरोपीची बाजू घेऊन त्यांची मानसिकता तपासायची, पण संतोष भाईच्या बाजूनं न्यायाच्या बाजूनं उभा राहायचं नाही। हे विखारी शब्द या राज्यानं पहिल्यांदाच ते ऐकले होते, त्यामुळे पुरं राज्य हळहळलं आहे। पुरं राज्य लोडमध्ये आलं होतं की ज्या ठिकाणाहून असे शब्द यायला नको त्या ठिकाणाहून आलेच कसं काय। धनंजय देशमुख यांचे आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी फेटाळून लावले। संतोष देशमुख प्रकरणामध्ये जातीय राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न बबनराव तायवाडेंनी धनंजय देशमुखांना केला। तर यात जातपात आणणं चुकीचं असल्याचं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं। ज्या दिवशी धनंजय मुंडे हे दोषी आढळतील त्या दिवशी आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार नाही, आणि म्हणून वारंवार अशा प्रकारे त्यांचं नाव त्याच्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न केला जातो। आणि मग जातीयवाद कोण करते? आम्ही कधीतरी बोललो का? काय मोर्चे यांनी काढायचे, आमच्या माणसाच्या विरोधात काढायचे आणि आमच्यावरती आरोप लावायचा की आम्ही जातीवाद करतो। आम्ही कधीही जातीवाद करत नाही। सुरुवातीपासून आमची ही भूमिका राहिलेली आहे। देशमुख ज्यांची हत्या झाली, धनंजय देशमुख किंवा सूर्यवंशी त्यांची हत्या झाली, तसंच मला वाटतं उस्मानाबादमध्ये नांदेडमध्ये एका धनगर बांधवाची मला वाटतं काहीतरी अशी हत्या झालेली आहे। ह्या सगळ्या हत्याचा जो आहे सगळ्यांनी निषेध करायला पाहिजे। काय फक्त तो या समाजाचा आहे म्हणून तेवढा पुरतं बोलणं हे आपण बरोबर नाही। या घडामोडींचे पडसाद अहिल्यानगरमध्येही उमटले। तिथं सकल मराठा समाजानं नामदेव शास्त्रींविरोधात पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिलं। नामदेव शास्त्री हे वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला। महंतांनी राजकारणात किंवा सामाजिक भावनेत कुठेही लक्ष घालायचं नसतं। त्यांनी धर्म प्रचार करायचा असतो। धर्माच्या, देवाच्या भावना, देवाच्या विचार किंवा चांगले विचारच जनतेसमोर ठेवायचे असतात। भगवानगडावर फक्त वंजारी समाजच जात नाही तर मराठा समाज सुद्धा जातो, हे नामदेव शास्त्रींनी विसरू नये।
आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. हे प्रकरण एवढ्यावरच थांबण्याची चिन्ह नाहीत. जातीचा संबंध नाही असे सगळेजण कितीही सांगत असले तरी त्यात किती तथ्य आहे याची जाणीव प्रत्येकाला आहे. जातीवाद, जातीद्वेष वाईटच, पण काही राजकारणी आपल्या सोयीचं असेल तेव्हा काही ठराविक जातींविरोधात द्वेषपूर्ण बोलण्याला प्रोत्साहन देतात, हे सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलंय. असा दुटप्पीपणा किमान हत्येसारख्या संवेदनशील गोष्टीत तरी कोणी आणू नये हीच आशा. कृष्णा गेंडेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.